असणारे भगवान सांब सदाशिव आपल्या कैलास पर्वतावर बसले होते आणि लग्नाची तयारी झाली। आणि लग्नाची तयारी झाल्यानंतर सर्व भगवान शंकराचा असणारा गण भगवान शंकराच्या जवळ आला। महाराज अहो तुमचा विवाह आहे। आणि मग विवाह आहे तर मग नवरदेवाला सजवलं जातं, नवरदेवाला सजवलं जातं, अलंकारित केलं जातं आणि मग वरात निघत असते। भगवान शंकराला ते असणारे भगवान शंकराचे गण म्हणत आहे, भगवान शंकराचे गण म्हणत आहे महाराज अहो लग्न करायचं आहे, तुमचे नातेसंबंधी कोणी असेल ना त्यांना बोलवा ना। आणि मग भगवान शंकर म्हणायला लागले नाता एक रामजीसे तुझा नाता तोड दे, आशा एक रामजी की तुझी आशा छोड़ दे, धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए, जाई विधि राखे राम ताही विधि रहिए। अरे नाता एक रामजीसे, नातं फक्त माझं एका रामाशी आहे, प्रापंचिक लोकाशी नाही। आणि म्हणून माझे कोणी नातेसंबंधी नाही, विवाहाची तयारी करा। आणि मग महाराज अहो संसारातला नवरदेव निघतो त्यावेळेला मुकुट घालतो डोक्यावर, मुकुट घालून त्या ठिकाणी बासिंग बांधतो। महाराज बासिंग तर पाहिजे ना। आणि मग भगवान शंकर म्हणायला लागले हो बासिंग बांधायचं ना। आणि मग त्या ठिकाणी भगवान शिव म्हणतात आही मोर सवारा जटा मुकुट आही मोर सवारा। बिखरलेल्या जटा होत्या आणि त्या बिखरलेल्या जटा भगवान शंकरांनी आपल्या असणाऱ्या मस्तकावर त्या ठिकाणी बांधल्या। आणि मस्तकावर बांधल्यानंतर ते भगवान सांब सदाशिव आपल्या असणाऱ्या सेवकांना म्हणत आहे अरे बिखरलेल्या जटा बांधून त्या जटेचाच मी मुकुट बनवत आहे। कोणी भगवान शंकरांना विचारलं का हो जटेचा मुकुट का बनवला, जटा का बांधली? भगवान शंकरांनी खूप सुंदर उत्तर दिलं, बिखरलेली असणारी जटा एकत्रित करणं या समाजामध्ये लक्षपूर्वक ऐका, एक सती आहे आणि एक साधू आहे। साधू आपली बिखरलेली असणारी जटा बांधतो आणि आपलं आयुष्य भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो। आणि दुसरी सती असती, सती नारी आपले असणारे मोकळे केस बांधते आणि वेणी बांधून ती आपलं जीवन आपल्या पतीच्या चरणी समर्पित करते। म्हणून जगामध्ये दोन श्रेष्ठ असणारे मानले गेलेले, एक सती आणि एक साधू। साधू ही आपली जटा बांधतो, सती ही आपले केस बांधते। लक्षपूर्वक ऐका, केस जर बांधले नाही ना स्त्रीनं तर तिच्या जीवनामध्ये वैधव्य येत असतं लवकर। आणि म्हणून केस हे स्त्रीनं बांधलेच पाहिजे, बांधण्यासाठीच दिले। केस कधी मोकळे सोडले जातात, ज्या वेळेला ती विधवा होते ना त्यावेळेला केस मोकळे सोडले जातात। लक्षपूर्वक ऐका। आणि मग त्या भगवान शंकराने ती जटा बनवली। आणि मग जटा बनवल्यानंतर मग का हो मोर पिसारा लावला पाहिजे ना, बरं काहीतरी लावलं पाहिजे बाशिंग, म्हणे आही मोर सवारा, नागाचाच असणारा त्या ठिकाणी बाशिंग बनवलं आणि मुकुटावर लावलं भगवान शंकरांनी। आणि ते भगवान शंकर आपल्या असणाऱ्या सेवकांना सांगत आहे झालं ना बाशिंग म्हणे, अरे प्रपंचातला नवरदेव आपल्या मस्तकावर बाशिंग बांधतो, पण मी आज काळाचं बाशिंग माझ्या असणाऱ्या मस्तकावर बांधलं आणि या प्रपंचातल्या नवरदेवाला सांगत आहे अरे प्रपंचामध्ये प्रवेश कर, डोक्याला बाशिंग बांध, पण हे कधी विसरू नको काय, अरे प्रपंचामध्ये विवाहामध्ये प्रवेश त्या ठिकाणी लग्न करून तू प्रपंचामध्ये प्रवेश करत आहे, पण हे कधी विसरू नको डोक्यावर काळ बसलेला आहे, काळ। लक्षपूर्वक शांत बसायचं आहे आणि इकडे लक्ष द्यायचं आहे। सर्वांना अक्षता भेटतील, काळजी करू नका। फक्त 5-10 मिनिटाचा असणारा महत्त्वाचा आणि गंभीर असणारा विषय तुमच्यासमोर मांडायचा आणि लगेच लग्न लावायचं आहे आपल्याला। लक्षपूर्वक ऐका। भगवान शंकर सांगतात की मी काळाचा असणारा बाशिंग माझ्या मस्तकावर बांधलं आणि या जगाला बोध दिला, अरे प्रपंचामध्ये जात असताना हे कधी विसरू नको, काळ तुझ्या मस्तकावर आहे। काळ कधी तुला संपविल हे सांगता येणार नाही, काळ कधी तुला हिरावून नेईन हे सांगता येणार नाही। आणि म्हणून काळ आपल्या मस्तकावर हे विसरू नका। मग भगवान शंकराचे गण भगवान शंकरला म्हणा लागले महाराज प्रापंचिक नवरदेव ज्या वेळेला विवाहासाठी तयार होतो त्यावेळेला अंगाला उठणं लावतो, उठणं लावलं जातं। काय काय लावतो हो प्रापंचिक नवरदेव अंगाला? तो पार्लरमध्ये जातो, जे नाही ते करतो। पण महाराज अहो
अहो तुम्ही इतक्या वर्षांनी या ठिकाणी कसे बसे तुम्ही विवाहासाठी तयार झाले, पण आमची पण इच्छा आहे की अंगाला उठणं लावलं पाहिजे. भगवान शंकर म्हणतात हो हो उठणं लावायचं ना, मग स्मशानामध्ये जा आणि स्मशानातली राख आणा लावण्यासाठी. ज्या वेळेला भगवान शंकर म्हणतात ना स्मशानातली राख लावा, तर ते भगवान शंकराचे गण म्हणा लागले महाराज अहो काय बोलता तुम्ही, प्रापंचिक नवरदेव अंगाला हळद लावतो आणि तुम्ही म्हणता स्मशानातली राख लावायची. हो स्मशानातली राख लावायची. लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकर प्रापंचिक असणाऱ्या नवरदेवाला उपदेश करत आहे. अरे मीही आज विवाह करत आहे, पण आज विवाहासाठी निघालो मी माझ्या अंगाला उठणं लावलं नाही. काय लावत आहे? राख लावत आहे. आणि जगाला बोध करता या शरीराला तुम्ही कितीही सजवा, कितीही या ठिकाणी सजवा, सुंदर काया माती होगी, चर्चा होगी गली गली. अरे हे सुंदर असणारा देह आहे ना, एक दिवस त्याची माती होणार आहे. कोई फूल ना बाग में ऐसा खिला खिलके न जैसे मुरझना पड़ा, ये विधि का विधान रहा सज्जनों, जिसे आना पड़ा अरे उसे जाना पड़ा. अरे म्हणून तर कोणी म्हटलेलं आहे ही सुंदर असणारी काया एक दिवस माती झाल्याशिवाय राख झाल्याशिवाय राहणार नाही. रे मन मुसाफिर जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. अरे या कुटियाला कितीही जरी सजवलं ना तरीही तिची राखच झाल्याशिवाय राहणार नाही. तुला के करे मन मानी, अरे उड़ जाएगा एक दिन बनती रहेगा पुतला खाने, उड़ जाएगा एक दिन बनती रहेगा पुतला खाने. पिंजरा खाने पिंजरा खाने पिंजरा खाने पिंजरा खाने. ओ तुला की इबादत कर ले, तुला के करे मुतवाली, तुला की इबादत कर ले, तुला के करे मुतवाली. उड़ जाएगा उड़ जाएगा एक दिन बनती रहेगा पिंजरा खाने. पिंजरा खाने 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 पिंजरा खाने. आणि म्हणून भगवान शंकर आपल्याला उपदेश करत आहे. अरे किती जरी या देहाला सजवलं ना एक दिवस याची राख झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एक सुंदर कथा आलेली आहे त्याबद्दल की भगवान शिव अंगाला राख लावत आहे आणि जगाला बोध करत आहे. का राख लावली अंगाला भगवान शंकरांनी? अशी प्रेत यात्रा चाललेली होती आणि त्या प्रेत यात्रेमध्ये सर्व लोक म्हणायचे राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे. आणि मग त्या प्रेत यात्रेमध्ये भगवान शंकरही सामील झाले आणि प्रेत यात्रा स्मशानामध्ये गेली. पण स्मशानामध्ये देह ज्या वेळेला त्या ठिकाणी अग्निदाग दिला देहाला आणि अग्निदाग दिल्यानंतर लोक निघाले, कोणीच राम नाम सत्य म्हणायला तयार नाही. गावापर्यंत आले. भगवान शंकराने विचार केला त्या मुर्द्यामुळे हे देवाचं नाव घेत होते आणि मुर्दा जळून पडलेला होता. आणि भगवान शंकर स्मशानामध्ये गेले, तीच राख उचलली आपल्या अंगाला लावली आणि तेव्हापासून भगवान शंकर ती स्मशानातली राख आपल्या अंगाला लागवायला लागले. आणि कोणी भगवान शंकरांना म्हणायला लागले महाराज तुम्ही दिगंबर आहात, नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. महाराज अहो तुम्ही या ठिकाणी दिगंबर आहात म्हणून कंबरेला काहीतरी गुंडाळा. आणि कंबरेला काहीतरी गुंडाळा म्हटल्यानंतर भगवान शंकराने सांगितलं चालेल म्हणे वाघंबर लावा. वाघंबर लावा म्हटल्यानंतर बाकीचे गण म्हणायला लागले महाराज काहीतरी धोतर घाला, चांगले कपडे घाला. नाही गरज नाही. आणि मग ते वाघाचं असणारं कातडं भगवान शंकराने कंबरेला गुंडाळलं. कसं गुंडाळलं? अहो वाघाचं कातडं गुंडाळलं पण वरून त्याला साप लावला. सापाचा पट्टा बनवला. जसे माणसं पॅन्ट घालतात आणि पट्ट्यामध्ये तिला बांधतात तसंच सापाला घेऊन त्या ठिकाणी ते वाघंबराचं कातडं घातलं आणि जगाला शिकवण दिली भोलेनाथांनी. काय शिकवण दिली भोलेनाथांनी? अरे हा वाघ जंगलाचा राजा होता. जंगलामध्ये असताना याने जर डरकाळी फोडली ना तर हत्ती सुद्धा पाय खाली ठेवत होता, जागीच थांबत होता. एवढी ताकद या वाघामध्ये होती. पण या वाघाची आज काय अवस्था झालेली आहे? लक्षपूर्वक ऐका.
काळाने त्या वाघाला या ठिकाणी संपून टाकलं आणि त्या वाघाचं कातडं मी माझ्या कमरेला लावलं, तेही काळानेच लावलं. काळ म्हणजे साप आहे. आणि मग हातामध्ये साप घातले, कानामध्ये साप घातले आणि मग गळ्यामध्ये साप घातले, सर्व शृंगार सापाचा केला. कोणी देवाला विचारलं, महादेवाला, का हो महादेव तुम्ही संपूर्ण शृंगार सापाचा केला, प्रापंचिक नवरदेव ज्या वेळेला निघतो तो आपल्या अंगावर अलंकार घालतो, तुम्ही सापाचे अलंकार का घातले? भगवान शंकरांनी खूप सुंदर उत्तर दिलं. साप प्रत्येकाने पाहिलेला आहे. मला विचारायचं आहे, साप किती जोरामध्ये पळतो, पण सापाला किती पाय असतात कोणी सांगू शकतं का? सापाला एकही पाय नाही, पण साप पळल्याशिवाय राहत नाही. भगवान शंकरांनी प्रापंचिक नवरदेवाला उपदेश केला, तू कितीही अलंकार घाल, कितीही संपत्ती कमव जीवनामध्ये, ते घातलेले अलंकार एक दिवस पळाल्याशिवाय राहणार नाही. संपत्ती कितीही कमवा, तिला पाय नाही, पण ती पळाल्याशिवाय राहत नाही. तसंच आहे, साप आहे त्याला पाय नाही, पण पळाल्याशिवाय राहत नाही. जगाला बोध केला सापाचे अलंकार घालून भगवान शंकरांनी. आणि म्हणून असे असणारे भगवान सांब सदाशिव आणि नंदीवर आरूढ झाले. आणि नंदीवर आरूढ होऊन भगवान शंकराची वरात निघाली आणि भगवान विष्णूही निघाले. विष्णू परमात्मा मागे होते आणि म्हणून भगवान शंकर त्या नंदीवर उलटे बसले. आणि उलटे बसल्यानंतर कोणी भगवान शंकराला विचारलं, महाराज आता वरात निघाली, तुम्ही उलटे का बसले? त्याचे दोन कारणं सांगितले. एक कारण आहे, भगवान विष्णू मागे आहे, विष्णूला पाठ कशी दाखवायची म्हणून उलटे बसले. दुसरा भाव असा आहे, ते बैलावर बसले. प्रापंचिक नवरदेव घोड्यावर बसतो. घोडा हे कामाचं प्रतीक आहे, बैल हे धर्माचं प्रतीक आहे. श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे, साक्षात धर्म आहे बैल. आणि म्हणून धर्मावर आरूढ होऊन भगवान शंकर त्या ठिकाणी बसलेले आहे आणि तेही उलटे बसले. याचा अर्थ असा आहे, ज्या वेळेला तुम्ही धर्मामध्ये प्रवेश कराल त्यावेळेला तुमचं जीवन उलटलं पाहिजे. अशी असणारे भगवान शंकर त्या बैलावर बसले आणि ती असणारी यात्रा निघाली, वरात निघाली. पण वरात निघाल्यानंतर भगवान शंकर आणि त्यांचे असणारे गण आणि देवता निघाल्यानंतर भगवान विष्णू म्हणतात, अरे या वराच्या लायकीचा एकही वराती दिसत नाही म्हणे. भगवान विष्णू पळून गेले. आता भगवान विष्णू पळून गेल्यानंतर मग मात्र भगवान शंकरांनी विचार केला, आता काय करायचं? सर्व देव निघून गेले. मग भगवान शंकराला गण म्हणायला लागले, महाराज आता एकही वराती राहिला नाही, वराती आणायचे कुठून? म्हणे काळजीच करू नका म्हणे. रामजीचं लग्न होतं आणि त्यावेळेला मी संयोजक होतो म्हणे रामाच्या लग्नात. अहो त्या रामाच्या लग्नामध्ये असे कितीतरी अशुभ त्या ठिकाणी आले, पण त्यांना त्या लग्नामध्ये प्रवेश भेटला नाही. भगवान शंकराने त्यांना सांगितलं, काळजी करू नका, मी माझ्या लग्नामध्ये तुम्हाला घेऊन जाईन. आणि एवढंच नव्हे तर स्मशानामध्ये जेवढे भूतप्रेत होते ना, जेवढे भूतप्रेत ते सर्व उठवले आणि भगवान शंकराच्या असणाऱ्या वरातीमध्ये सामील झाले. आणि भूते वेताळ नाचती, वेताळ नाचती, वेताळ नाचती, वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, वेताळ नाचती.